पायी पायी चालत पाढे पाठ करणारी ही मुलं, समस्या संकट नेहमीच नवी संधी घेऊन येतं. अगदी समस्येलाच संधी बनवणाऱ्या या मुलांची अवघड वाट भविष्याच्या दृष्टीनं सुवर्ण संधी बनली आहे. नेमकी ही ती समस्या काय, त्यातून निर्मित झालेली संधी, त्याचं या विद्यार्थ्यांनी कसं सोनं केलं, हे सगळं कुठं घडलंय, चला जाणून घेऊया या व्हिडिओतून. सातपुड्यातील दुर्गम भागातल्या कल्लेखेत पाड्यातल्या जिल्हा परिषद शाळेत अनोखा प्रयोग राबवला जातोय. त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कल्पना करा, तुम्ही रोज शाळेत जाताय, पण फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतर नाही, तर 2 डोंगर, खोल दरी, मोठाले नाले आणि जंगलातून पायवाट आणि जंगली प्राण्यांच्या भीतीच्या सावटाखाली. होय, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उमराणी गावातली हीच खरी परिस्थिती आहे. इथे वाहने जाऊ शकत नाहीत, फक्त पायवाटा आहेत आणि या पायवाटा भीती आणि साहसाने भरलेल्या आहेत. जंगली प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती, दाट जंगलाचा अंधार, तरीही इथली मुलं रोज खडतर वाट चालतात. कल्लेखेतपाडा शाळेत ही मुलं रोज पायपीट करत पोहोचतात. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग 12 पाड्यांतील 262 विद्यार्थी रोज 3 ते 4 किलोमीटर चालतात. पण ही पायवाट भयंकर असूनही भीतीदायक वाटत नाही, तर उलट आनंद आणि मनोरंजनाची बनली. शाळेतील शिक्षकांनी प्रवासाला शिक्षणाचे माध्यम बनवलंय. ही मुलं गटाने चालत येतात. प्रत्येक गटाला पाडा नेता नेमलाय. मुलं फक्त चालत नाहीत, तर गाणी गात, प्रश्नोत्तरे देत, उलटे आडवे पाढे म्हणत शाळेत पोहोचतात. टेकड्यात चढणे, नाले पार करणे सारे आता खेळांसारखे झाले आहे. हा प्रवास शिक्षणाचा उपक्रम मुलांना सुरक्षिततेसाठीही प्रभावी ठरलाय. सतत आवाज केल्यामुळे जंगली प्राणी दूर राहतात. मोठ्या मुलांकडून लहान मुलांना शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे सहशिक्षण आणि नेतृत्व विकास होतो. विद्यार्थी स्वतः देखील म्हणतायत की पाढे म्हणत चालल्यावर थकवा नाही आणि अभ्यास आणि प्रवास मजेत होतो. गणिताचे प्रश्न, उलटे आडवे पाढे, गाणी सर्व प्रवासात मजेशीर बनले आहे. भीती नाही, थकवा नाही, फक्त आत्मविश्वास आणि साहस आहे. पायी पायी पाढे हा उपक्रम फक्त घोकमपट्टी नाही, तर खरा संघर्ष शिकवतो. या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या कल्पकतेमुळे मुलांसाठी शाळा एक साहस, प्रवास आणि आनंदाचे ठिकाण बनले. भीती, थकवा आणि अडचणी आता आत्मविश्वास, साहस आणि शिकण्याच्या इच्छेत बदलले आहेत. हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातल्या इतर शाळांसाठी प्रेरणा ठरतोय. कारण योग्य पद्धत, थोडी कल्पकता आणि नियमितता या सगळ्या गोष्टी कोणतीही आणि कितीही मोठी अडचण, समस्या, संकट, भीती संधी बनून उभी राहू शकते. या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला सामकडून कडक सलाम. सागर नाईकवाडीसह नंदुरबारवरून साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.